पाहुयात पुढची मोठी बातमी। बीडच्या केज तालुक्यातील मसाचोक गावातील सरपंच हत्या प्रकरणामध्ये तब्बल 15 तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। हत्या प्रकरणी 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय, तर 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याचं आश्वासन पूर्ण केल्याचं पाहायला मिळतंय। तर काल जे सरपंच आहेत त्या गावचे त्यांच्या हत्येनंतर त्यांचे नातेवाईक संतप्त झालेले होते। त्यांनी बस पेटवून दिलेली होती आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलेला होता, पण 2 आरोपींना अटक केली आणि त्याच्याबरोबरच इतरही आरोपींना अटक करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्यानंतर या नातेवाईकांनी जो मृतदेह आहे तो आपल्या ताब्यात घेतला आणि 15 तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अपहरण करून खून करण्यात आला। ही जी घटना घडली, या घटनेवरून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, 2 आरोपी अटक आहे। उरलेल्या आरोपींसाठी कसूसीने प्रयत्न चालू आहेत, ते लवकरच ताब्यात येतील। आणि संक्षिप्तपणे सांगायचं म्हटलं तर याला काही गावकऱ्यांनी, काही पोलीस अधिकारी, एक PSI त्यांच्यावर काही आरोप केले होते। थोडंसं आम्ही थोडक्या कालावधीत चौकशी केली, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं। इकडचे जे PI आहेत ते PIंची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहोत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, आपण बघितलंय काल सरपंचांच्या या हत्येनंतर इथं मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला होता, नातेवाईक आक्रमक झालेले होते। आता वातावरण नेमकं कसं आहे आणि दुसरं म्हणजे पोलिसांवर सुद्धा या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याचं कळत आहे, ते प्रकरण नेमकं काय आहे, का संशय आला होता? फराह, निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे संतोष देशमुख आहेत हे सरपंच होते मसाजोग गावचे आणि त्यांचा जो खून आहे निर्घुणपणे तो करण्यात आला होता आणि त्याचेच पडसाद जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी जिल्हाभरात पाहायला मिळालेले होते। आणि विशेषतः जर पाहिलं तर लातूर आणि बीड हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो तब्बल 12 तास जो आहे तो नातेवाईकांनी रोखून धरला होता। याच दरम्यान जर पाहिलं तर यामध्ये स्वतः मनोज जरांगे पाटील यांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांच्या मध्यस्थीनंतर जवळपास 15 तासांच्या नंतर संतोष देशमुख जे आहेत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात आले होते। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काही किरकोळ भांडणं होती आणि याच भांडणामधनं जे संतोष देशमुख आहे त्यांचा निर्घुणपणे एक अपहरण करण्यात आलं आणि या अपहरणाच्या नंतर त्यांचा खून जो आहे तो करण्यात आला होता। आणि याच प्रकरणामध्ये जवळपास 6 आरोपींविरोधामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे, परंतु यातील मुख्य जो सूत्रधार आहे, मुख्य आरोपी आहे, त्याच्या अटकेच्या मागणीसाठी या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळाले होते। जवळपास 12 तास जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो रोखून धरण्यात आला होता। त्यानंतर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आले, त्यांनी 5 तास या ठिय्या आंदोलनामध्ये सहभाग देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। जरांगे पाटलांच्या मध्यस्थीनंतर या ठिकाणी जे काही नातेवाईक आहेत त्यांनी ही गोष्ट ऐकली आणि 15 तासांच्या नंतर त्यांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। ही निश्चित बाब आहे। केज पोलीस ठाण्याचे जे PSI आहे त्यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणामध्ये संशय व्यक्त करण्यात आला होता आणि याच अनुषंगाने जे आहेत जे PSI आहे पाटील त्यांचं निलंबन जे आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये जे एक हिंसक वळण जे आहे ते देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, कारण की या ठिकाणची जी एक बस होती ती इथे पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। बस आतमधनं पूर्णतः जळून खाक झालेली होती। त्याबरोबर जर पाहिलं तर राष्ट्रीय महामार्गावरती जे टायर आहे ते जाऊन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला होता आणि एकंदरीत जर पाहिलं तर जवळपास 15 तासांच्या नंतर संतोष देशमुख यांच्यावरती हे अंत्यसंस्कार करण्यात आले। परंतु प्रमुख आरोपी जे आहेत त्यांच्या अटकेची मागणी जी आहे ती आग्रही इथे होताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच विकास, एकूणच आता त्या प्रमुख आरोपींना कधीपर्यंत अटक केली जाते ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।